1977 किंवा 78 साल असावे. मी 9वी इयत्तेत शिकत होतो. माझी आई त्यावेळेस गोखले नगर, पुणे येथील वडारवाडीतील एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करीत असे. त्या शाळेच्या सहलीबरोबर मी व माझा 8 वर्षांचा लहान भाऊ, दोघांनाही त्या सहलीबरोबर आईने येण्यास सांगितले, कारण माझ्या वडिलांची रेल्वेची नोकरी असल्यामुळे रात्रपाळी, दिवसपाळी याची अनिश्चितता असे. तसेच सहल 4 ते 5 दिवसाची असल्यामुळे, आम्हा दोघांना घरी एकटे ठेवणे किंवा नातेवाईकांकडे एकटे ठेवणे, उचित नव्हते. संपूर्ण नाशिक शहर दाखविण्यासाठी त्या 40 ते 50 मुलांना नेणार होते. जवळची ठिकाणे पायी पायी चालत, तसेच लांब पल्ल्याच्या ठिकाणी, सरकारी वाहनाने हिंडवण्याची योजना, शाळेच्या मुख्याध्यापकांची होती. सर्व जणांची व्यवस्था नाशिक शहरातील गोदावरी नदीजवळील, दामोदर चित्रपटगृहाजवळ असलेल्या, होळकर वाड्यात, करण्यात आली होती. रामकुंड, काळाराम मंदिर, गोराराम मंदिर, कुंभार लेणी, चांभार लेणी, पांडव लेणी, मुक्तिधाम, भक्तिधाम मंदिर, पंचवटी, वणीची देवी असे सर्व पाहिले. शेवटी त्र्यंबकेश्वर मंदिर पाहण्यासाठी निघालो. त्र्यंबकेश्वर मंदिर पाहून, ब्रह्मगिरीच्या डोंगरांवरील गोदावरी नदीचा उगम जिथे झाला, तिथे पुराणकाळात शंकरांनी आपल्या जटा आपटल्या व तिथेच नदीचा उगम झाला. ते ठिकाण बघून, आम्ही डोंगरावरून खाली येत होतो. मी व माझा लहान भाऊ दोघेही एकमेकाचा हात धरून, उतारावरून खाली येत होतो. डोंगराचा कच्चा रस्ता, पूर्ण उतरता आम्हाला रस्त्याच्या कडेला एका उतारावर, काठ नसलेली विहीर दिसली. कच्च्या रस्त्यापासून साधारण 100 ते 150 फुटावर, असलेल्या विहिरीकडे आमचे लक्ष गेले. उत्सुकतेमुळे आमचे दोघांचे, त्या विहिरीकडे जाण्यासाठी एकमत झाले. विहिरीकडे जाणारा रस्ता थोडा उताराचा होता, परंतु आम्ही एकमेकांचा हात धरूनच विहिरीकडे जाऊ लागलो. थोडे अंतर गेल्यावर मात्र आम्हाला दोघांनाही, कुणीतरी विहिरीकडे खेचत नेत आहे, असे वाटू लागले. म्हणून आम्ही दोघांनीही विहिरीकडे न जाण्याचा व वेग कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागलो. पण काही केल्या आम्हाला थांबण्याचा प्रयत्न करूनही, थांबता येईना. अदृश्य शक्ती जणू काही आम्हाला खेचत आहे असा भास निर्माण झाला. आम्ही खूप घाबरलो होतो. कारण आम्ही इतर सर्व जणांच्या पुढे आलो होतो व आमच्या जवळपास सहलीतील कोणीच नव्हते. महत्प्रयासाने कसे तरी आम्ही विहिरीपर्यंत पोहोचण्याच्या आधी, स्वतःला रोखले. जणू काही ती विहीरच आम्हाला ओढून घेत होती. आम्ही विहिरीमध्ये न डोकावताच, उलट मार्गी रस्त्याकडे परतलो. दोघेही घाबरलो असल्यामुळे घडलेला, विचित्र अनुभव, आई किंवा कुणालाही न सांगता, गपचूप सहलीतील इतरांची वाट पाहू लागलो. असे म्हणतात की विहिरीच्या किंवा नदीच्या पाण्याला ओढ असते, त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेतला.